अंबरनाथच्या नाट्यरसिकांना आपल्या शहरात नाटकांचा आनंद घेता यावा यासाठी अंबरनाथ पालिकेनं तब्बल 38 कोटी रुपये खर्चून धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृह उभारलं. पण या नाट्यगृहाचं आता गॅदरिंग गृह झालंय. कारण उद्घाटन झाल्यापासून गेल्या 6 महिन्यात नाट्यगृहात अवघे 5 नाटकांचे प्रयोग झाले. तर शाळा, प्ले ग्रुप आणि संस्थांचे तब्बल 30 गॅदरिंग झालेत. नाट्यगृहाचा खर्च भागवण्यासाठी पालिकेनं हे नाट्यगृह गॅदरिंगसाठी द्यायला सुरुवात केली असली तरी यामुळे नाट्यगृहाची वाट लागण्याची चिन्ह दिसू लागली आहे. नाट्यगृहात खाद्यपदार्थ नेण्यास मनाई आहे, तरी शाळांच्या कार्यक्रमांना सर्रासपणे स्नॅक्सचे बॉक्स आणि कोल्ड्रिंक दिले जात असल्याची माहिती आहे. नाट्यगृहाच्या पहिल्याच रांगेत सीट्सवर पडलेले डाग पाहून याची प्रचिती येते. त्यामुळे उत्पन्न कमवायच्या नादात नाट्यगृहाची निगा मात्र राखली जात नसल्याचं स्पष्ट झालंय. हे नाट्यगृह नाटकांसाठी भाड्यानं देताना 32,000 भाडं आणि 10,000 रुपये डिपॉझिट घेतलं जातं. तर शाळा आणि संस्थांना भाड्यानं देताना 43,000 भाडं आणि 10,000 रुपये डिपॉझिट घेतलं जातं. लाईट बिल, हाऊसकीपिंग, तांत्रिक देखभाल, दुरुस्ती असा नाट्यगृहाचा महिन्याचा देखभालीचा खर्च 10 ते 12 लाखांच्या घरात आहे. नाट्यगृह गेल्या 6 महिन्यात 35 वेळा भाड्यानं देण्यात आलंय. त्यापैकी 5 वेळा नाटकांसाठी तर 30 वेळा गॅदरिंगसाठी. यातून पालिकेला अंदाजे 14.5 लाखांचं उत्पन्न मिळालंय. पण या भाड्यातून नाट्यगृहाचा 2 महिन्यांचाही मेंटेनन्सचा खर्च निघालेला नाही. त्यामुळे हे नाट्यगृह अंबरनाथ पालिकेसाठी पांढरा हत्ती बनलंय. त्यात सर्रासपणे होणाऱ्या गॅदरिंगमुळं नाट्यगृहाची होत असलेली बकालावस्था पाहता 1-2 वर्षातच पुन्हा नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा खर्चही करावा लागल्यास आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळे पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी या सगळ्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. एकमत न्यूज, अंबरनाथ.